विश्रामबाग चौकातून फुगे विक्री करणाऱ्या एका राजस्थानच्या कुटुंबातील 1 वर्षाचं गोंडस बाळ 4 दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री पळवलं होतं। याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी कोणतेही पुरावे नसताना तब्बल 72 तासांनंतर त्या अपहरण झालेल्या बाळाची सुखरूप सुटका केली। बाळ प्रकरणी मिरजेतील सराईत गुन्हेगाराची टोळी उघडकीस आली असून पैशांसाठी बाळ चोरून रत्नागिरीमधील दाम्पत्याला विकल्याची माहिती तपासात उघड झाली आहे। या प्रकरणात इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज याला अटक केली, तर टोळीतील सराईत गुन्हेगार इम्तियाज पठाण आणि त्याची पत्नी वसीमा पठाण हे दोघे पसार आहेत। दीपावलीच्या पहिल्या दिवशी अपहरण करण्यात आलेला चिमुकला स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने केलेल्या अथक प्रयत्नामुळे दीपावलीच्या अखेरच्या दिवशी अखेर सुखरूप सापडला। कोणतेही ठोस धागेदोरे नसताना केवळ तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांची दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई यशस्वी केली। दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते या चिमुरड्याला त्यांच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील सचिन राजे शिर्के यांना मूलबाळ नव्हतं याची माहिती मिळताच तिघा संशयितांनी त्याला चिमुकला देऊन राजे शिर्के यांच्याकडून पैसे उकळायचा प्लॅन रचला। त्यानुसार वसीमा हिच्या मदतीने इनियात गोलंदाज आणि इम्तियाज पठाण याने राजे शिर्के यांना कायदेशीर प्रक्रिया करून मूल आपणास मिळवून देतो असं सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले। ठरल्याप्रमाणे दीपावलीच्या पहिल्या दिवशी तिघा संशयितांनी चिमुकला त्याच्या ताब्यात दिला। कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता दीपावलीनंतर करू असं संशयितांनी त्यांना सांगितलं होतं। तत्पूर्वीच पोलिसांनी या प्रकरण उघडकीस आणलं। दीपावलीच्या पहिल्या दिवशी नरक चतुर्दशीलाच तिघा संशयितांनी विश्रामबाग चौकातून पहाटेच्या सुमारास चिमुकल्याचं अपहरण केलं होतं। त्याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील सचिन राजे शिर्के यांच्या ताब्यात चिमुकल्यास देण्यात आलं होतं। दोन्ही घटनांकरिता चोरट्यांनी दीपावलीचा मुहूर्त निवडला होता, मात्र पोलिसांनी दीपावलीच्या अखेरच्या दिवशीच भाऊबीजेला चिमुकल्याचा ताबा घेऊन त्याची सुखरूप सुटका केली। ज्यावेळी आईच्या ताब्यात चिमुकला देण्यात आला त्यावेळी तिचा आनंद अश्रू थांबत नव्हते। सांगली जिल्हा पोलीस दलाने एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं। त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 359/25 असा करण्यात आला होता। साधारण 20 ऑक्टोबर 2025 रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून नेण्यात आलं होतं। या 1 वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगली इथे आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती, परंतु जे पोलीस विभागाकडे पुरावे उपलब्ध झाले, तपासामध्ये जी पुढे गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं। त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे। यामध्ये एकूण 3 आरोपींचा सहभाग असल्याचं आतापर्यंत तपासात निष्पन्न होत आहे। एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। इतर 2 आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ। माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे। इव्हन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील, कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे। मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल। जय हिंद।